राज्य निवडणूक आयोगाची महत्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांची तारीख घोषणा करण्यात आली। यामध्ये 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी मतदानाची मोजणी म्हणजेच निकाल जाहीर होणार आहे। एकीकडे अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे, नारळ सुद्धा फुटलेला आहे। आता प्रचार आणि मतदान अशा प्रकारचा कार्यक्रम पार पडणार आहे। मात्र त्या पार्श्वभूमीवरती महत्व प्राप्त झालंय ते म्हणजे स्थानिक पातळीवरती, कारण सध्या पाहायला गेलं तर राज्यामध्ये आघाडी आणि युती आहे। एकीकडे महाविकास आघाडी आहे जी सध्या विरोधी बाकावर आहे, तर दुसरीकडे महायुती आहे ती सध्या सत्तेत आहे। मुळामध्ये सध्या महत्व प्राप्त झालेलं आहे ते म्हणजे स्थानिक पातळीवरील या निवडणुकांसाठी एकत्र येण्यासंदर्भातल्या रणनीतीबाबत। निश्चितच नेमकं प्रकरण काय, नेमकं गणित राज्यामध्ये काय घडतंय ते जाणून घेऊया। सध्या पाहायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकारण जे आहे ते स्थानिक पातळीवरती होणार आहे। स्थानिक पातळीवरती नेमकं काय सुरू आहे, लोकांना स्थानिक पातळीवरती नेमक्या काय गरजा आहेत, लोकांना नेमकं काय पाहिजे, स्थानिक पातळीवरती आपला पक्ष दमदार कसा करायचा याकडे सर्व पक्षांचं लक्ष लागलेलं आहे। आणि अशामध्ये जरी विरोधात असला तरी युती करायला काय हरकत आहे अशा प्रकारच्या चर्चांना सुद्धा उधाण आलेलं आहे। तर निश्चितच समजून घेण्याचा भाग असा आहे की ज्या प्रकारे लोकसभा निवडणुका झाल्या ज्याच्यासाठी मतदान झालं ते होते खासदार, त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या ज्याच्यासाठी होते आमदार। मात्र आमदार आणि खासदारांच्या निवडणुकीला राज्यामध्ये राजकारण झालं ते युती आणि आघाडीचं एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले। मात्र स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांसाठी गणित वेगळं लागणार आहे। तर ज्या प्रकारे आपण पाहतोय की एकीकडे आघाडी आणि युती असली, विरोधात जरी असले तरी या स्थानिक पातळीवरील निवडणुकांसाठी कुठेतरी या विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये युती होण्याचे संकेत नाकारता येत नाहीये। कारण सध्या तशा प्रकारचं हवा ही राज्याच्या राजकारणामध्ये सुरू आहे आणि त्याला जबाबदार आहे किंवा या सगळ्या प्रकरणाला उदाहरण आलेलं आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचे प्रमुख शरद पवार यांनी बैठक जी झाली होती आणि या बैठकीमध्ये काही सूचना केल्या होत्या आणि त्या संदर्भातली दिलेली माहिती त्याच्यामुळे सध्या एका वेगळ्या राजकारणाला ऊत येण्याची शक्यता आहे। आता नेमकं काय म्हणाले शरद पवार ते जाणून घेऊयात। एकंदरीत साधारणतः पाहायला गेलं तर कार्यकर्त्यांकडचं म्हणणं आहे आणि एकंदरीत सांगितलं जाते की ज्या प्रकारे बैठका या होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक पातळीवरील बैठकांमध्ये युती करायची असल्यास स्थानिक पातळीवरती तर भाजपसोबत युती नको, इतरांसोबत युती केल्यास विचार करू अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। एकीकडे या चर्चा आहेत तर दुसरीकडे असंही म्हटलं जात आहे की शरद पवारांचे हे संकेत आहेत। मात्र याबाबतची अधिकृत माहिती सध्या समोर आलेली नाहीये। असं असलं तरी नेमकं आपण पाहायला गेलं तर साधारणतः आगामी काळामध्ये राजकीय गणित बदलणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण आघाडीमध्ये शरद पवार आहेत तर युतीमध्ये अजित पवार आहेत। तर आघाडीमध्ये शरद पवार यांच्यासोबत घटक पक्ष आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे आहेत, यासोबत राहुल गांधी यांचं, हर्षवर्धन सकपाळ यांचं काँग्रेस सुद्धा आहे। त्यामुळे निश्चितच जर शरद पवारांनी या स्थानिक पातळीवरती काही वेगळा निर्णय घेतला तर आघाडीचा काय होणार। त्यामुळे युतीमध्ये जर अजित पवारांसोबत गेले तर ज्यांच्यासाठी नकार दिला होता त्या भाजपसोबत अजित पवार वेगळे होणार का असा सुद्धा सवाल आहे। मात्र स्थानिक पातळीवरती नेमकं काय गणित आहे या सगळ्याचा विचार तिकडे त्यातील जिल्हाध्यक्षांना त्यानंतर नगराध्यक्षांना करायचा आहे आणि त्यानुसारच त्यांच्या सांगण्यानुसार एकंदरीत विचार केला जाईल। त्यांची जी काय मतं असतील ती पक्षाध्यक्षांकडे जातील आणि मग त्यानुसार थेटपणे एकंदरीत युती करायची का की स्वबळावरती लढायचं या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल अशी सुद्धा चर्चा ही या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सुरू असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। मात्र आता साधारणतः पाहायला गेलं तर एकीकडे या चर्चा सुरू आहेत तर यावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। त्यांचं म्हणणं जर पाहायला गेलं तर निश्चितच एकंदरीत कार्यकर्ता असतो, नेता असतो, त्याला उत्साह असतो की स्थानिक पातळीवरती नेमकं कशा प्रकारे राजकारण होणार आहे। एकंदरीत जर स्वबळावरती लढल्यास किती जागा आणि किती प्रकारे यश मिळेल आणि जर युतीमध्ये गेलं तर किती स्वबळ आणि किती बळाचा वापर होईल आणि किती एकत्रित राहिल्यास किती फायदा होईल याचं गणित त्यांना माहिती असतं। त्यामुळे निश्चितच स्थानिक पातळीवरती नेमकं जिल्हाध्यक्ष, नगराध्यक्ष काय निर्णय घेतात त्यांच्या निर्णयांचा कागदपत्र असेल किंवा दाखले असेल किंवा जो काही त्यांचा निर्णय झालेला आहे तो पक्षाध्यक्षांकडे येईल आणि त्याच्यानंतर पक्षाध्यक्ष त्यावरती निर्णय घेतील। मात्र साधारणतः पाहायला गेलं तर एकंदरीत यामध्ये कोणत्याही प्रकारे थेटपणे अजूनही युती संदर्भातली चर्चा ही झालेली नाहीये। मात्र
ज्या प्रकारे आता चर्चा होत आहे त्या म्हणजे ज्या प्रकारे विधानही होत असल्याची सध्या म्हटलं जाते त्यानुसार आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आहे आणि यामध्ये नुकताच जो निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे तो म्हणजे नगरपंचायत आणि नगर परिषद या निवडणुकांचा. तर मात्र यामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांनंतर साधारणतः आपण पाहिलं तर जिल्हा परिषद सुद्धा आहे आणि यानंतर महापालिका निवडणूक आहे. यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं गणित साधली जाणार का? यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या गणिताखाली राजकारण होणार का? निवडणुका लढवल्या जाणार का? मुळामध्ये आता प्रश्न आहे तो म्हणजे लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, ज्याच्यामध्ये केवळ युती आघाडी होते, एकमेकांचे विरोधक होते, आरोप प्रत्यारोप झाले. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी विरोधक सत्ताधारी हे एकाच बाकावर येणार का? मात्र विरोध हा केवळ भाजपला असणार का? हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.